नमस्कार, मी कुणाल दाते. राईट स्पॉट स्टुडिओ सातारा प्रेझेंट्स या पॉडकास्टमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. अविनाश काका कदम मित्र समूह यांच्या माध्यमातून एस-डी-पी-एल म्हणजे सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मंत्री शिवेंद्रसिंह राजे चषकाचं आयोजन साताऱ्याच्या शाहू क्रीडा संकुलात करण्यात आलेलं आहे. आणि आज या पॉडकास्टमध्ये माझ्याबरोबर उदय मेडिकल या टीमचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. पराग कुलकर्णी, नमस्कार आणि स्वागत. नमस्कार. पराग, या एस-डी-पी-एलमध्ये सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये उदय मेडिकलच्या नावाने तुमचा संघ खेळला. नितीन सुतार तुमचे संघ मालक आहेत आणि त्यातल्या त्यात खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आतापर्यंत खेळत आलेला आहात. परंतु ज्या पद्धतीने संघ निवडला गेला, त्याच्यानंतर तुला कर्णधार पद मिळालं. अनेक खेळाडू तुमच्या टीममध्ये आहेत. बॉन्डसारखा खेळाडू आहेत. आज या सगळ्या खेळाडूंबरोबर खेळत असताना राजेश सोरटेसारखा खेळाडू तुमच्या टीममध्ये आहेत. वाटत होतं की एक यंग असा लीडर तुला बनवण्यात आला आणि त्यातल्या त्यात तुझा संघ तुझ्या अखत्यारीत म्हणजेच तुझ्या नेतृत्वात चांगली कामगिरी करतोय? 100% सर. म्हणजे आत्तापर्यंत ज्या आम्ही मॅचेस खेळलो, त्यातून असं तर दिसतंय की आमचा संघ एक संघ म्हणून खेळतोय. म्हणजे 1-2 प्लेयर्सवर डिपेंड न राहता 11 जणांचा एक संघ आपण ज्याला म्हणतो, एक टीम, अशा प्रकारे आमचा एक संघ खेळतोय. त्यामुळं एक सांघिक कामगिरी खूप चांगल्या प्रकारे आमची होत आहे. सांघिक कामगिरीचा उल्लेख तू केलास. एकीचं बळ किती महत्वाचं ठरू शकतं? ज्यावेळेला तुम्ही सुरुची 11च्या विरुद्ध खेळला, संत बाळूमामा प्रतिष्ठान कराडच्या विरुद्ध खेळला, त्यावेळेला संघातली एकी किती कामी आली? मला वाटतं या संघातल्या एकीमुळंच आम्ही जिंकलो. म्हणजे प्लेयरांचा जो परफॉर्मन्स आमचा प्लेयरांनी जो परफॉर्मन्स दिला ज्या प्रकारे, तो एकामेकावरती जो विश्वास ठेवला प्लेयर्सनी, सगळ्यांना वर घेऊन जाण्याचा प्रयत्न होता एकमेकांना. त्यामुळे तो परफॉर्मन्स बाहेर आला. त्यामुळं संघ एकत्रित येऊन खेळल्यामुळं आम्ही आत्तापर्यंत या सेमीफायनलच्या स्पॉटपर्यंत पोहोचलो. मी मगाशी म्हटलं की डार्क हॉर्स संघ होता उदय मेडिकल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघामध्ये यंगस्टर आहेत. त्यातल्या त्यात संघामध्ये अनेक जुने जाणते खेळाडू देखील आहेत, ज्यांच्याकडे क्रिकेटचा भरपूर मोठा अनुभव आहे. हा जो संगम आहे, जो संघ मालकांनी इथे साधलाय उदय मेडिकल टीमच्या माध्यमातून, ज्यावेळेला हा संघ एकत्रित येतो, अशा पद्धतीने खेळतो, त्यावेळेला तुला वाटतंय की यावर्षीची ही एस-डी-पी-एलची ट्रॉफी आहे, ती उदय मेडिकलच जिंकेल? ट्रॉफी जिंकण्याचा तर आमचा पहिल्या पहिल्या मॅचपासून हाच हेतू आहे की आम्हाला या ट्रॉफी उचलायचीच आहे. पण जास्त जर आम्ही तो विचार करत बसलो की बाबा ही ट्रॉफी उचलायची, तर जी मॅच आम्ही खेळतोय त्याकडे आमचा फोकस कमी राहील आणि भविष्यात काय होणार आहे ह्याच्याकडे जास्त लक्ष जाईल. त्यामुळे आम्ही आता आमच्यासमोर जे काय आहे, म्हणजे जी मॅच आमच्यासमोर आत्ता आहे, त्या मॅचबद्दल आम्ही जास्त विचार करून त्यात आमचा परफॉर्मन्स कसा चांगला येईल. शेवटी परफॉर्मन्स चांगला केला तर आम्ही पुढे जाऊ. त्यामुळे आमचा जास्त फोकस परफॉर्मन्स करण्यावर आहे. सातारा म्हटल्यानंतर शूरवीरांची भूमी. छत्रपती शिवरायांनी गनिमी काव्याद्वारे अनेक किल्ले, गड-किल्ले जिंकलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आपल्या स्वराज्याची राजधानी सातारा. आता तू जसं की सांगतोय, मोठं युद्ध जिंकायचं असेल तर छोट-छोट्या लढाया जिंकाव्या लागतात. मग ज्या पद्धतीने तुम्ही आत्तापर्यंत खेळलेले आहात, अशा छोट्या-छोट्या सामन्यामध्ये प्रत्येक एक वेगळा खेळाडू उभारी घेऊन चांगलं क्रिकेट खेळतोय. आता तुझ्या टीममध्ये जसा संघ बांधलाय, असे कुठले खेळाडू आहेत जे तुला वाटते की सेमीफायनलमध्ये हे जे आतापर्यंत नाव घेतलेत त्याच्या व्यतिरिक्त हे खेळाडू चांगला परफॉर्मन्स करतील? तेजस कोकरे जो आहे आमचा, त्याची पहिल्या 2 मॅचेसमध्ये बॅटिंग थोडी ज्या पद्धतीचा तो प्लेयर आहे, त्या पद्धतीची त्याची बॅटिंग झाली नाही. तर मला वाटतंय तो सेमीफायनल्स आणि फायनल्समध्ये त्याची बॅटिंग होईल. त्याचसोबत राजकुमार पण जो आहे, राजकुमार पवार, ह्याला नंतर आम्ही ओपनिंगसाठी पाठवलं. त्याच्याकडून पण मला खूप चांगली अपेक्षा आहे, की तो स्वतः एक परफॉर्मन्स देईल चांगला. बॉन्ड तर आहेच. त्याचसोबत योगेश कदम जे आहेत, त्यांना देखील त्यांच्याकडे देखील त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत मला, की ते परफॉर्मन्स देतील. आणि काही असे प्लेयर आहेत 2-3 की ज्यांना चान्स मिळाला नाही आत्तापर्यंत सेमीफायनलमध्ये. त्यांच्यापर्यंत ती संधी त्यांना मिळाली नाही, की ते परफॉर्मन्स दाखवतील. असेही 2-3 प्लेयर्स आहेत. अंडर 19चा संकेत असेल, ओंकार असेल, या प्लेयर्सकडून पण मला अपेक्षा आहे, की त्यांच्याकडूनही सेमीफायनलमध्ये चांगला परफॉर्मन्स दिसेल. हा जो संघ आहे उदय मेडिकलचा आतापर्यंत खरोखर खूप चांगला खेळलाय आणि हा जो कॉन्सेप्ट आहे एस-डी-पी-एल सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग जो आयोजकांनी आणलाय, आज अंडर 19चे खेळाडू, 40+चे खेळाडू सगळेजण खेळतायत. भविष्यात कसं पाहतो एस-डी-पी-एलला तू एक कॅप्टन म्हणून? एस-डी-पी-एलच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तर हा एस-डी-पी-एलचा पहिला सीझन आहे, असं वाटतच नाही. असं वाटतंय की ही स्पर्धा मागच्या 5-6 वर्षापासून चालू आहे आणि अशा लेव्हलचं एकदम
उत्तम पद्धतीचं नियोजन छोट्या-छोट्या ज्या आपण म्हणतो छोट्या-छोट्या गोष्टींकडंही खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देण्यात आलंय आणि साताऱ्यामध्ये अशी स्पर्धा होती म्हणजे अशा एवढे मोठे आयकॉन्स संपूर्ण भारतातून येतायत. शेवटी मोबाईलवरती त्यांचा गेम बघणं आणि त्यांच्यासोबत आत फील्डमध्ये खेळणं हा खूप डिफरन्स आहे. आता जवळपास मी 4 दिवस सगळ्या मॅचेस बघितल्या, ग्राउंडवर येऊन बघितल्या. जे आयकॉन प्लेयर्स आहेत मोठे त्यांचा जो मॅच टेम्परामेंट आहे, मॅच सेन्स आहे, तो बघून एकदम म्हणजे आम्हाला शिकण्यासारखं खूप आहे यातून, की बाबा आम्ही यातून कसं शिकू शकतो आणि आम्ही एका मोठ्या लेव्हलला कसं जाऊ शकतो. त्यासाठी ही स्पर्धा आयोजन केली त्यासाठी तर खूप म्हणजे आभार आम्ही व्यक्त करणं म्हणजे खेळाडूंचा भाग यात मला वाटतं 5%च आहे. बाकीचा जो सगळा 95% भाग आहे तो ऑर्गनायझिंग कमिटी आणि अविनाश काका कदम यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे यासाठी. हा होता पराग कुलकर्णी, जो उदय मेडिकलचा कॅप्टन आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं, की अनेक काही गोष्टी आम्ही या एस-डी-पी-एलच्या माध्यमातून शिकलोय. क्रिकेटिंग सेन्स शिकलोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे. कारण क्रिकेटिंग सेन्स जो ऑल इंडिया आयकॉन खेळाडूचा आहे, तो ग्राउंडवर आल्यानंतर आपण त्याच्याशी कसं मिळतं-जुळतं करू शकतो. या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर तुम्ही नक्कीच चांगले क्रिकेटर होऊ शकता आणि हाच तर या एस-डी-पी-एलचा म्हणजे सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचा उद्देश आहे. आपल्याबरोबर होता पराग. खूप खूप धन्यवाद पराग या पॉडकास्टमध्ये जोडल्याबद्दल.